आज आपल्याबरोबर डॉक्टर प्राध्यापक इंदिरा आठवले या आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर उपवर्गीकरण हा जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. मॅडम, उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय आणि उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आता काय आपली भूमिका असणार आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा समजून सांगा. उपवर्गीकरण म्हणजे ज्या शेड्यूल कास्ट संवर्गामध्ये ज्या काही जाती उपजाती होत्या त्या सर्वांना जातीनुसार त्यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण देणे याला उपवर्गीकरण असं म्हटलेलं आहे जातींमध्ये. पण इथे आपण हे उपवर्गीकरण हे आमच्या या सगळ्या SC शेड्यूल कास्ट संवर्गामध्ये ज्या कोणी जाती आहेत त्या सर्व जातींसाठी याचा काही उपयोग होणार नाही. अल्टिमेटली हे आपल्या असं लक्षात येते की सर्वात शेवटी याचा काही उपयोग होणार नाही. पहिली गोष्ट ही अशी आहे की या SC संवर्गामध्ये एका जातीतील फक्त एका उपजातीने ही मागणी केलेली आहे आणि त्या उपजातीच्या मागणीला सरकारने सर्व जातींचा शेड्यूल कास्टमधल्या सर्व जातींचा विचार न करता हा निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांना असं वाटत आहे, सरकारची याच्या पाठीमागची भूमिका ही आहे की SC संवर्गामध्ये काही जातीच फक्त या आरक्षणाचा आजपर्यंत त्यांनी फायदा घेतलेला आहे. तर हे त्यांचं जे बेस म्हणून बोलणं आहे किंवा त्यांचा जो विचार आहे तो विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा इम्पिरियल डेटा आपल्याकडे उपलब्ध झालेला नाही की किती जातींना याचा फायदा मिळाला आहे आणि किती जातींना याचा फायदा मिळालेला नाही असा इम्पिरिकल डाटा कुणाकडेही आज सरकारकडे उपलब्ध नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जनगणना लागू केल्याशिवाय हा निर्णय करणं हे पण पुन्हा बेकायदेशीरच होणार आहे. कारण आज लागू केला तर उद्या पुन्हा सगळ्या जाती म्हणणार आहे की आमच्या संख्या इतक्या वाढल्या, संख्येनुसार असलं पाहिजे हे उपवर्गीकरण. हा पुन्हा मुद्दा उपस्थित होणार आहे. म्हणून हे उपवर्गीकरण प्रथमतः होऊच नये. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडियामध्ये आणि सर्व जाती व्यवस्थेवर ज्या कोणी विचारवंतांनी आणि बुद्धिजीवींनी अभ्यास केलेला आहे त्या सर्वांनी असं म्हटलं आहे की जात ही मुळातच अल्पसंख्याक असते आणि या अल्पसंख्याक जातींना पुन्हा उपजातींमध्ये विभाजित करून यांच्या वाट्याला जे काही चतकोर आरक्षणाची भाकरी येणार होती त्या चतकोर आरक्षणाच्या भाकरीमध्ये अर्धा घास देणे म्हणजे ते कोणाच्या पोटात किती जाणार आहे हा प्रश्न उपस्थित होणार आहे. म्हणजे सगळे तर उपाशी राहणारच आहे आणि कुणाच्याही पोटात नीट जाणार नाही. मुळात ज्या शेवटच्या जाती आहेत आणि सरकारला असं वाटतं आहे की यांच्यापर्यंत आरक्षण पोचलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी वेगळे प्रयत्न, विशेष प्रयत्न करणे की त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था नीट करणे की जेणेकरून ते ज्या काही जागा निघत असतील, जे काही सरकारमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये अनुशेष शिल्लक असेल त्या अनुशेषाला त्या नोकरीसाठी पात्रता धारक बनवण्यासाठीचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. आता आपल्या लक्षात असं येऊन राहिलं आहे की महाराष्ट्र सरकारने किती शाळा बंद केल्या आहेत. ह्या शाळा बंद झाल्या तर कोण याचे जास्तीत जास्त अफेक्टेड पर्सन्स राहणार आहे. तर शेवटच्या जाती आहेत, गरीब वर्ग आहे की ज्याला शिक्षण मिळणार नाही. त्या या असल्या दुर्गम भागामध्ये कोण शिकायला जाणार आहे किंवा हे जे शाळांचं क्लस्टर करणार आहे त्या क्लस्टरमध्ये लांब पायी चालत म्हणजे मुलींची शिक्षणं तर बंदच होणार आहे. कारण ग्रामीण परिसरामध्ये लांब पायी जावं लागतं त्याच्यासाठी मुलींचे शिक्षणं तर बंदच होणार आहेत. परत आपल्या सर्वांच्या शिक्षणाला आळा बसणार आहे. अशा रीतीने जर प्रयत्न राहिले तर या उपवर्गीकरणाचा काय फायदा होणार आहे. म्हणजे मुळात पात्रताधारक माणसंच तयार होणार नाही
जातींमध्ये, तर हे आरक्षण देणार कोणाला? हे उपवर्गीकरणाचा फायदा काय होणार आहे अबकडं करून? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जो अहवाल शासनाने निर्माण केलेला होता बदर या सेवानिवृत्त न्यायाधीश बदर यांच्या अध्यक्षतेखाली, तो अहवाल जनतेपर्यंत आलाच नाही. जे लोक अफेक्टेड आहेत त्यांच्यापर्यंत आलाच नाही. आम्हाला तर बुद्धिजीवींना हा अहवाल मिळालेलाच नाही आहे वाटायला. अहवाल दाखवला नाही आणि उपवर्गीकरण करायला निघाले. हा अहवाल कोणाजवळ आहे? तो अहवाल पहिल्यांदा जाहीर करावा, जनगणना करावी, इम्पेरियल डेटा मिळवावा. हे उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाहीच आहे, ते बेकायदेशीर आहे, त्याने कुणाचा फायदा होणार नाही, हे अतिशय स्पष्ट आहे. परंतु त्यांना जर वाटतं आहे की उपवर्गीकरण व्हावं, तर त्याच्यासाठी इम्पेरियल डाटा उपलब्ध नाही, जनगणना झालेली नाही. हे या सगळ्या अडीअडचणी आहेत. आणि मुळात आम्हाला वाटतं की ज्यांच्यापर्यंत हे काही पोचलं नाही आहे आरक्षण, त्यांच्यापर्यंत ते पोचलंच पाहिजे आहे, ही आमची पण भूमिका आहे. आम्ही आंबेडकरवादी म्हणून, बौद्ध म्हणून कायम ही सामंजस्याची भूमिका घेतच राहिलेलो आहे की असं व्हायलाच पाहिजे आहे, त्यांच्यापर्यंत पोचायलाच पाहिजे आहे. पण ते पोचविण्यासाठी त्यांना पात्रताधारक बनवणं सर्वांना आवश्यक आहे. त्यांना विशेष शिक्षण प्रशिक्षणाची गरज आहे. ते शिक्षण प्रशिक्षण न देणे, स्कॉलरशिप न देणे विद्यार्थ्यांना, त्यातून ड्रॉपआउट्स तयार होणे, शाळा बंद करणे म्हणजे शिक्षणाचा ॲक्सेसच नाकारणे, यातून हे विशेष प्रयत्न होणार आहेत का? आता बंद होत आहेत शाळा आणि उपवर्गीकरण करत आहे. ते पात्रता कशी मिळवणार बरं लोक? तर हा विचार म्हणजे जर सरकारला खरंच पॉलिटिकल विल असेल, ज्यांच्यापर्यंत आरक्षण पोचलं नाही आहे त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे पोचविण्याची, तर त्यांनी हे विशेष शिक्षण प्रशिक्षणाचे उपक्रम राबवायला पाहिजे, ना की उपवर्गीकरण हा त्याच्यावरचा उपाय आहे असं आम्हाला वाटतं. आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये 85 ते 90% बहुजन समाज आहे आणि बऱ्याच चळवळी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. त्यामुळे या उद्देशाला धरून काही लोकांचं वेगळं मत आहे. नेमकं ते मत आणि आता उपवर्गीकरण जे घाट घातलेलं आहे त्यांच्या मागचा त्यांचा उद्देश नेमका काय आहे? ते जे त्यांना वाटून राहिलेलं आहे त्यांचा एकतर या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी सखोल विचार केलेला नसेल आणि त्याच्यामुळे त्यांची अशी मतं तयार झालेली आहे. त्यांनी समाजात यावं, डोळसपणे अभ्यास करावा या प्रश्नाचा, मग त्यांना हे सगळं लक्षात येणार आहे. मुळात उपवर्गीकरणाने प्रश्न सुटणार नाही हे तर ठाम, या मताशी आम्ही ठाम आहोत. मुळात उपवर्गीकरणामुळे प्रश्न सुटणार नाही आहे या मुद्द्यावर आपण माननीय इंदिरा आठवले मॅडम यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूया. धन्यवाद मॅडम. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या विचारांवर समर्पित असलेलं हे चॅनल आहे. हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपलेही काही प्रबोधनात्मक विचार असतील तर अवश्य पाठवा. ते आपण या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करू.